मी या ठिकाणी आपण जाती जातीत किती फरक करायला लागलोय. आता मी असं ऐकलं की शेड्यूल कास्ट मध्ये ABCDEF करायचं चाललंय. अध्यक्ष महोदय, हे सगळं करायला लागलो तर भांडणं, वादावादी, संघर्ष हे करतील. म्हणून मी म्हणतोय जातनीय जनगणना करा, जातनीय जनगणना करा, सगळ्या वृत्त निघेल. ते करायच्या ऐवजी आपण शेड्यूल कास्ट मध्ये वर्गीकरण करायला लागलो तर आणखी नवे प्रश्न तयार होतील. आणि त्यामुळे सगळ्यांना, अगदी मातंग समाजाची लोकसंख्या किती आहे, बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे, चर्मकार समाजाची लोकसंख्या किती आहे, कळू दे ना एकदा. सगळे आपल्याला मोजायला, म्हणून सगळ्यावर उत्तर आहे. म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचं एक भाषण प्रसिद्ध आहे, मी ते काही उल्लेख करत नाही, पण त्यांनी सांगितलं जाती जातीत आता तणाव निर्माण होतील. त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग दाखवलेला, सांगितलेला, ते भाषणात आहे, मी ते इथं सांगणार नाही. त्यामुळे अध्यक्षमध्ये जातनीय जनगणना करूया. जातनीय जनगणना करणं हे छोट्या छोट्या महाराष्ट्रातल्या समाजाला, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने मला दिलासा दिलाय हे सांगण्यासाठी आपल्याला त्याची उपयोगिता आहे. आणि म्हणून मी सत्य शेवटी राज्यात जातनीय जनगणना करावी, मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यावं,